नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त फरफट जर कोणाची होत असेल की एकनाथ शिंदे सोबत जेवढे काही गेलेले काही खासदार आहेत त्या खासदारांना एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की तिकीट तुम्हालाच मिळणार आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आणणार। एवढी खात्री आल्यानंतरच या खासदारांनी तडकाफडकी डायरेक्ट एकनाथ शिंदेंना समर्थन जाहीर केलं। आता सर्वात शक्ती वाढली एकनाथ शिंदे साहेबांची, नक्कीच त्यांचे मुख्यमंत्री ते झाले, पण ज्या ज्या लोकांना त्यांनी खासदारकीचे शब्द दिले होते, ज्या ज्या लोकांना त्यांनी तिकिटाचे शब्द दिलेले होते, ज्या ज्या लोकांना त्यांनी खासदार करतो म्हणून जाहीर सांगितलं होतं, तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करायची भाषा शिंदे साहेबांनी केली, त्याच खासदारांचे आज फार मोठी प्रचंड पळवणूक व्हायला लागली। म्हणजे सागरा प्राण तळमळल्यासारखं सागरा खासदार तळमळतोय। सागर म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सागर बंगला, आणि या सागर बंगल्याला जेवढी काही सध्या भरती आलेली आहे की शिंदेकडे नाराज झालेला ताबडतोब देवेंद्रजींच्या भेटीसाठी पळतोय सागर बंगल्यावर की तिथं काहीतरी न्याय मिळेल। कोणी नाराज झाला सागर बंगल्यावर जातो, कोणाला प्रवेश घ्यायचा आहे सागर बंगल्यावर जातो। आता सगळ्यांचं सत्ता केंद्र हे सागर बंगला झालेलं आहे, त्यामुळे त्या सागर बंगल्याला वर्षा बंगल्यापेक्षाही जास्त महत्त्व निर्माण झालेले आहे मित्रांनो। आणि त्यामुळे सगळ्यात मोठी फरफट जर कोणाचे होत असेल तर आमच्या नाशिकचे विद्यमान खासदार गोडसे, भावना गवळी असे जवळपास 5 ते 6 खासदारांची तिकीटही कापलेली आहेत। आता यामागची कारणं अनेक आहेत, कारण ज्या पद्धतीनं 50 खोके एकदम ओके याचा प्रचार झाला, ज्या पद्धतीनं गद्दारांचा प्रचार झाला, ज्या प्रकृतीनं ज्या पद्धतीनं मिंदे सरकारचा एक प्रकारे प्रचार करण्यात आला, मिंदे मिंदे मिंदे, त्याचा एवढा अतिशयोक्त झाला की त्याचा परिणाम या खासदारावर बसला। बरं, तर दुसरी गोष्ट, सारच काही आलवेल नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जाहिरात आली होती पेपरला, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर एक जाहिरात पेपरला आली, त्या जाहिरातीत फक्त मोदी आणि शिंदे साहेब दोघांचेच फोटो होते। आता हे कोणी केलं, का केलं, नंतर सांगण्यात आलं हे काही विश्वासात घेऊन केलेलं नाही। फुलपेज जाहिराती आल्या पेपरला, त्याच दिवशी आम्हाला सुद्धा पालचूक चुकली की हे सारं काही हलवेल नाही आहे, कारण त्यामध्ये देवेंद्रजींचा फोटो नव्हता, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याचा फोटो नव्हता, फक्त शिंदे साहेब। आणि त्यामुळे त्याचे परिणाम कुठेतरी आता दिसायला लागलेत असं मला वाटतं, आणि म्हणून सागरवर भरती निर्माण झालेली। जो तो नाराज होतो की सागरवर जाऊन देवेंद्र साहेबांची विनवणी करतो, त्यांना तिकिटाची मागणी करतो, पण शेवटी आता फडणवीस साहेब कोणाकोणाला न्याय देणार? प्रत्येकाला आता शिवतारेंना समजूत घातली, बरोबर आहे। अजितदादाच्या विरोधात बंड ठोकणारे आमचे इंदापूरचे आमदार, बरोबर आहे ना, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांची समजूत घातली, अनेकांचे प्रश्न निवारण्याचं काम केलं, अशोक चव्हाणांना इकडे घेतलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जे काही खासदार नाराज आहेत, आज प्रत्येक खासदाराचं एकच आशा केंद्र झाले, ते म्हणजे सागर बंगला। आणि या सागर बंगल्यावर जो कोणी गेला, ज्यानं भाजपत प्रवेश केला, त्याला त्या वॉशिंग मशीनमधून काढून भाजपच्या वॉशिंग मशीनमधून काढून क्लीन चिट दिली, आणि तो सध्या निवांत आरामात जगतोय असं जनतेला वाटतंय, नागरिकांना वाटतंय। आता बातम्यांचा जर रोख पाहिला, बातम्यांचा ओघ पाहिला, तर भुजबळांच्या पाठीशी कोण आहे, भुजबळांचा बोलविता धनी कोण आहे, की भुजबळांनी सांगितले की दिल्लेश्वरांनी जर मला लढायला सांगितलं तर मी नक्की लढेल। आता भुजबळांना कोण सांगणार आहे?
तर भुजबळ कदाचित भुजबळांच्या पाठीशी भाजपमधले काही वरिष्ठ नेते असू शकतात. तसं पाहिलं तर भुजबळ हे अजितदादा गटाचे, पण भुजबळांचा बोलिता धनी कोण आहे तर भारतीय जनता पार्टी आहे. अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामध्येच रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे साहेब पुन्हा भाजपवासी व्हायला लागलेत. त्यांना प्रचंड प्रमाणात आता कधी एकदा मी भाजपत जातो असं झालेलं आहे. काल त्यांनी जाहीर केलं की मी आता कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जाहीर होणार आणि भाजपत जाणार. बरोबर आहे. संजय निरुपम नाराज झाले काँग्रेसवर, ते काँग्रेस सोडून चाललेत. त्यांचा निर्णय आज होणे शक्यता आहे. कदाचित ते शिवसेनेत जातील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जातील असा अंदाज आहे. गोविंदाने शिंदे सेनेत प्रवेश केला. अशा जेवढ्या काही उलतापालती व्हायला लागल्या त्या प्रत्येक उलतापालतीवर महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणसाची करमणूक व्हायला लागली मित्रांनो. आणि एवढे आकडे लक्षात राहत नाहीत, म्हणून एवढ्या आकड्यांची मोड किती भरपूर प्रमाणात आहे म्हणून मी मुद्दाम थोडंसं तुम्हाला काही उदाहरणार्थ वाचून दाखवतो आहे की काय प्रकरण आहे. प्रफुल्ल पटेलांचं एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या विलिनीकरणाचा गैरव्यवहार CBIकडून गुन्हा दाखल झाला. EDकडून पटेल यांच्या आरोपपत्र दाखल झालं. त्यांनी 2023मध्ये भाजपची हातमिळवणी केली आणि 2024ला CBIकडून प्रकरण बंद करण्यात आलं. प्रताप सरनाईकांचं NSEL मधील घोटाळ्याचं सरनाईकांची EDकडून चौकशी झाली. त्यांच्या निवासस्थानावर ऑफिसवर छापे पडले. 2020 साली EDकडून त्यांचे निवासस्थानिक कार्यालयावर छापे पडले. त्यानंतर EDकडून सुटका होण्यासाठी भाजपबरोबर युती करण्याचे ठाकरे यांचे पत्र, एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झाले, भाजपबरोबर हातमिळवणी झाली आणि 2022 साली प्रकरण बंद झालं. पुढे काहीच कारवाई नाही. अशी ही उदाहरणार्थ काही प्रकरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आता भावना गवळी यांचं काय प्रकरण आहे. 17 कोटीचा गफला केल्याचा आरोप आहे. सहकारी सईद खान यांच्या नावे असलेली 3.75 कोटीची सदनिका EDकडून जप्त करण्यात आली. आता घटनाक्रम पहा. 2021 साली EDकडून मालमत्तेवर छापे झाले. 2021ला सहकार्याला EDकडून अटक झाली आणि 2021ला EDकडून आरोपपत्र दाखल झालं. 2022ला एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या. भाजपची हातमिळवणी झाली. प्रकरण थंड बस्त्यात गेलं. तर असं हे भाजपचं वॉशिंग मशीन आहे. अगदी जोरात चालू आहे. अजून बरेच काही धक्के या महाराष्ट्राला पाहिजेत मित्रांनो. अजून 8 ते 15 दिवसात बरेच राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात कोलांटवड्या मारणार आणि जे जे आता नाराज झालेले शिंदे गटाचे खासदार आहेत तो बंड करायच्या तयारीत आहे. अहो, ही तर लोकसभेची निवडणूक आहे आणि खरी मजा तर येणारी विधानसभेला बघा तुम्ही. माझा अंदाज आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला खूप चांगले दिवस येणार आहेत की जेवढे काही पळून गेलेले शिंदे सरकारमध्ये मिंदे झाले असे काही लोक म्हणतात, ही सगळी मिंदे पुन्हा इकडे येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. आणि कालच संजय राऊत साहेबांनी उद्धव साहेबांनी सांगून टाकलेले आहे की आता दरवाजे बंद आहेत, आता तुमचं तुम्ही पहा. अशा कोंडीमध्ये शिंदे सरकारचे खासदार सापडलेले आहेत. म्हणून ते सारखं म्हणतायत सागरा खासदार तळमळला, सागरा खासदार तळमळला. आता हे तळमळणारे खासदार काय काय निर्णय घेतात, कोण कोण बंडखोरी करतात, हे फार इंटरेस्टिंग आणि पाहण्यासारखं ह्या महाराष्ट्राचं राजकारण होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याची ही तर एक सुरुवात आहे. खरी मजा ही, खरं राजकारण हे विधानसभेमध्ये रंगणार आहे. आणि त्यावेळेस मात्र किती आमदार इकडून तिकडे जातात, किती आमदार कोणाला सोडतात आणि किती आमदार कोणाकडे येतात हे पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. कशी वाटली आजची छोटीशी बातचीत? आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद. भेटूया उद्या. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.